हाय, मी विश्वास बालेकर. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत मित्रांनो. आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर मित्रांनो, माझ्या चॅनलवर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो. आम्ही पंढरपूरकडून मित्रांनो चंद्रभागेच्या पुलावरून आम्ही निघालो मित्रांनो. तुम्ही पाहू शकता चंद्रभागा पंढरपूरचे मोठी माऊलीचे दर्शन झाल्यानंतर आम्ही परत निघालो मित्रांनो. पुढे आम्हाला तुळजापूर आणि येडेश्वरीला जायचं होतं मित्रांनो. मध्येच एक रेल्वे फाटक मित्रांनो लागले आणि रेल्वे आणि लांब रेल्वे होती मित्रांनो. ते मालवाहतूक रेल्वे असावी बंदिस्त डब्याची रेल्वे होती मित्रांनो. आणि हा संपूर्ण व्हिडिओ मित्रांनो लास्टपर्यंत पहा, शेवटपर्यंत पहा, जेणेकरून माझे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, ती रेल्वे अजूनही संपली नाही मित्रांनो. तुम्ही पाहू शकता, पहा मित्रांनो. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा मित्रांनो आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो. असे छान छान व्हिडिओ मी घेऊन येत असतो मित्रांनो. अजूनही रेल्वे संपले नाही मित्रांनो. आणि मित्रांनो, एकदाची ती रेल्वे त्या फाटकपासून निघून गेली आणि आम्ही पुढे निघालो मित्रांनो. पुढे निघत असताना मित्रांनो अतिशय सुंदर सुरेख वातावरण होते मित्रांनो त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणून मित्रांनो आम्ही तुम्हाला दिसत आहे रेल्वे फाटक. आणि मित्रांनो त्याच ठिकाणी मी एक गाडीत बसूनच एक छानसा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो, खास तुमच्यासाठी. आणि मित्रांनो, तो आवडला तर नक्की लाईक शेअर करा मित्रांनो. आणि आता मित्रांनो तो व्हिडिओ तुम्ही पहा. बाहों में आ जा सनम, दिल में समा जा सनम, बाहों में आ जा सनम, दिल में समा जा. असं मित्रांनो आम्ही एन्जॉय करत जवळजवळ तुळजापूरला पोचलो. आणि त्या ठिकाणी जाऊन मित्रांनो पाहताच काय भरपूर अशी गर्दी होती मित्रांनो. आणि आम्ही रांगेत दर्शन घेण्यासाठी आम्ही पायऱ्याने खाली गेलो मित्रांनो. तेथील व्ह्यूज तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करीत आहे. अतिशय सुंदर वातावरण होते मित्रांनो. आणि त्याच ठिकाणी मित्रांनो तुळजाभवानीच्या दर्शनासाठी आम्ही आत गेलो आणि तुळजाभवानीचे दर्शन घेतले. आणि मित्रांनो तिथून आम्ही जवळजवळ निघालो येडेश्वरीला जाताच मित्रांनो त्याही ठिकाणी भरपूर गर्दी होती. समोरच तुम्हाला येडेश्वरीचे मंदिर दिसत आहे मित्रांनो. आम्ही सर्वजण असे एन्जॉय करत मित्रांनो येडेश्वरीच्या मंदिराजवळ आलो मित्रांनो. आणि पहिलेच पायरीला आम्ही दर्शन घेतलं मित्रांनो. आणि तेथील एक छानसा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, पहा. मायेचा पदर दिला ये डोई, तिलाच माझी क्यू ग क्यू. मग यडाई माझा जीव ग जीव, यडाई माझा जीव, यडाई माझा जीव ग जीव, यडाई माझा जीव. अशा प्रकारे आम्ही येडेश्वरी देवीचं दर्शन घेतलं. आणि मित्रांनो आम्ही पुन्हा खाली आलो मित्रांनो. तुम्ही पाहू शकता या दोऱ्याने अख्खा डोंगर वेढला आहे. आणि आपण जी इच्छा ठेवतो मित्रांनो ती इच्छा आपल्याला नक्की मिळते. आपली इच्छा पूर्ण होते. अख्ख्या डोंगराला एक गुंडी घेऊन मित्रांनो हा वेढा घातला जातो मित्रांनो. आणि आपला नवस पूर्ण होतो. तेथील व्ह्यूज मी टिपला आणि तिथील एक छानसा मायेचा पदर दिला ये डोई, तिलाच माझी क्यू ग क्यू. मग यडाई माझा जीव ग जीव, यडाई माझा जीव, यडाई माझा जीव ग जीव, यडाई माझा जीव. मायेचा पदर दिला ये डोई, तिलाच माझी क्यू ग क्यू. अशा प्रकारे आम्ही येडेश्वरीचे दर्शन घेतले. आणि मित्रांनो पुन्हा खाली निघालो मित्रांनो. आणि तुम्ही पाहू शकता खूप असे छान वातावरण होतं. तेथील व्ह्यूज मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला माझ्या तोडक्या मोडक्या या व्हिडिओमधून मित्रांनो. हा छोटासा ब्लॉग मित्रांनो तुमच्यासाठी बनवला आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असं सुरेख वातावरण होते मित्रांनो. हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो नक्की लाईक शेअर करा मित्रांनो. आणि आम्ही रात्रीचे निघालो मित्रांनो एका ठिकाणी जाऊन मित्रांनो. तिथे आम्ही जेवणासाठी गेलो मित्रांनो. त्या रेस्टॉरंटमध्ये असे छान छान मासे होते, रंगीबिरंगी मासे होते मित्रांनो. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असं सुरेख मित्रांनो. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक शेअर करा. जय आदिवासी, जय शिवराय, जय हिंद.
पुन्हा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. जय आदिवासी, जय शिवराय.